तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव नजीकच्या शेतातील विहिरीत काळवीट पडल्याचे शेतकरी नाजूकराव मेहेंगे यांना दिसून आले। या संदर्भात त्यांनी तात्काळ जळगाव जामोदचे वनपाल अधिकारी समाधान निकाळजे यांना माहिती दिली। अधिकारी 2 तास उशिरा का होईना पण शेतात दाखल झाले। त्यानंतर मानेगाव व हिंगणामधील गावकऱ्यांच्या मदतीने काळवीट सुखरूप बाहेर काढून शेतात सोडण्यात आले, परंतु माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर 2 तास उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत उशिरा येण्याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांनी आमच्याकडे वाहनांची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्यामुळे व व्याघ्रगणना सुरू असल्यामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकलो नसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली। सध्या आजूबाजूला बिबट्याची संख्या वाढली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच वन विभागाकडे पुरेसे वाहनांची संख्या तसेच इतर साधन सामग्री उपलब्ध नाही, त्यामुळे आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता शिवाजी पैसोडे, मानेगाव। माझं नाव समाधान निकाळजे, वनरक्षक, इस्लामपूर बीट। 2 तास अगोदर सरपंच मानेगाव यांचा फोन आला होता की मोहन सातपुतळे यांच्या शेतामध्ये विहिरीमध्ये काळवीट पडलं म्हणून, तर त्याचं रेस्क्यू केलं आहे आणि त्याला सुखरूप आम्ही जंगलामध्ये सोडून दिलं आहे। आणि सर, नागरिकांचं असं म्हणणं आहे की सहभाग नागरिकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडं उशिरा आले, त्यांनी फोन तुम्हाला करून जवळपास 2 तास होऊन गेलेत, काय कारण सर? आमचं जंगलामध्ये आमचं व्याघ्रगणनेचं काम चालू आहे, त्या कारणामुळे आम्हाला उशीर झाला। ओके।